नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज फायनल डे आणि आज असा आमची पूजा. आणि मी आणि बाबा चाललो जस्ट तरी पूजेकडे, वडाकडे पाया पडा. काल सभा मंडपात तुमका दाखवले, त्या सभा मंडपात आम्ही चाललो आता. आणि इथे सगळी मंडळी उपस्थित असा. पूजा 9 वाजता सुरू झाली, आता 10 वाजले आहेत आणि आम्ही जरा लेट चालले मी आता तरी. आणि आता चालले जाऊन बघूया काय चालला येता. भटजी काका येलेत, भटजी काकांचं मंत्र वगैरे ऐका घेता लांब तगत. आणि रक्तदान शिबिर पण असा, आपण बघू. तर पोचलो सभा मंडपात, सगळी मंडपी जमा झालेली. सत्यनारायणची महापूजा म्हणून समाजोपयोगी काहीतरी काम होऊ दे म्हणून यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात दिला होता. तुम्ही बघू शकता रक्तदान शिबिरासाठी बसले सगळेजण हे तुम्ही बघू शकताच. आणि ह्यो आमचं गणेश होता. रक्तदान देताना पुढे गेलो, सरसावलं आणि त्याचा आम्ही रक्त कसा घेत होते ते दाखवतो तुमका. हे माझ्या पप्पांची संकल्पनेतून आणि वरचीवाडीच्या सगळ्या सहयोगातून या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात दिला होता. खूप जणांका बीपी वगैरे त्याच्यामुळे काही अडथळे येले तरी या रक्तदान शिबिर खूप चांगल्या प्रकारे असा पार पाडला गेला. तुळशीचा पान केसरा तुळशी पत्रम गणपती ती आणलेली असा. आता आरतीची वेळ झालेली आहे आणि आम्ही सगळे हे बसलो आहे बघा. आता रक्तदान करून बसलेले आहेत. ह्यो रक्तदान नाही केलेलो, पाठचं रक्तदान केलेलो असा. रक्तदान करून या साईडला बसलेले आहेत सगळे. याचा बीपी वाढणार हो. या ठिकाणी रक्तदान शिबिर केलं जाते, पण माझा बीपी वाढतो घेत नाही आणि पप्पा ज्यांना डायबिटीस असल्यामुळे देऊ शकत नाही. पप्पूश हे पप्पूश बागवे, याचं नाव म्हणजे विश्राम बागवे आहे. माझा क्लासमेट. आम्ही दोघजण एका सायकलवर एका वर्गात जाऊन बसलो. लंगोटी याची सायकल कायम पंक्चर असायची. माझ्या सायकल डबल लागले, माझ्या सायकलचे वाट लावले पप्पू आणि मग नवीन म्हणालो नाही आता मग झपाचं नाही, लांब पडतं शाळा, मी काही येऊचंही नाही. रक्तदान वगैरे देऊन सगळे झालेले असतात. आणि आता आरतीची वेळ झाली आहे, आता आरती करतो आम्ही. हे बघू शकता समस्त देणगीदार, स्मरणार्थ आणि वर्गणीदार सगळ्यांची नावं लिहिलेली असत. चला तर मग आता आरतीची वेळ झालेली असा आणि सगळी मंडळी उपस्थित बघू शकतात. इकडे आमचं मग सगळी मंडळी उपस्थित असतात आणि आरतीची तयारी आम्ही सुरू केलेलं आहोत. प्रांगणामध्ये हे दारिस्ते गावडे वाडकरी समजते वाडकरी भक्त मंडळी म्हणून पूजा करतात. त्याप्रमाणे या पूजेचे यजमान रमेश सावंत यांच्या हस्ते ही व्रताचं आचरण केलेलं आहे. ही सेवा जी काय केलेली आहे, ही सेवा तुमच्या करण्याची विधी करून द्या. या सेवे करत असताना कोणाकडून कडकपणे नकळतपणे काही चूक अपराध झाली तर माफ करा आणि सर्व या भक्तगणांचं रक्षण करा. काही त्यांच्या नावे मानसिक, दैविक, शारीरिक पीडापीड काय असेल तरी दूर करून अशी जी मंडळी गुण्यागोविंदाने एका विचाराने एका मताने आपल्या व्रताचं आचरण करून आपले आशीर्वाद घेतील. तसेच लौकिकाचा आशीर्वाद द्या. प्रत्येकाची काही नोकरी, धंदा, व्यवसाय जो काय आहे त्याच्यामध्ये बरकत प्राप्त करा. मुलावासरांचा, मुलाबाळांचा, शेतीवाडीचा भरभराट करा. मी अशीच सेवा करून घेऊन सर्वांना सुखी ठेवून बरं येते करा. ही मंडळी जोग बसली आहेत आणि आम्ही वाडपी मंडळी सगळे असं या साईडला आहे बघा. पाणी इकडे बाकी सगळे वाडपी. तू मोबाईल भातात घालतेल आणि वाढतेल त्यांका. चला सगळी जोग बसली, आम्ही जातो जोगकडून. मीठ वाढत चाललो. सगळ्यांची पंगत बसलेली असं आहे. अन्न आणि बे अन्न आहे.
हे आधी अगोदरच्या पंक्तीत जेवलेले माणसं आधी. आणि हे व्हिडिओ करतात ते पण जेवलेत पहिलेच. आमचं भजन होता, जेवल्या भजन झाला आणि इकडे परत किचनच्या एरिया दिले आणि आता रात्रीच्या जेवणाची सोय चालू आहे. हे बघा, आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला सहकार्याच्या भावनेतून तुम्हाला काय कमी पडलं का तुम्ही जरा सांगा. काय नाही काय थोडक्यात सांगा नको म्हणजे बात कमी काय पडाल नाही. म्हणजे आमच्याकडून तुम्हाला सहकार्य चांगलं चांगलं मिळालं चांगलं मिळालं. आणि याच्या पुढे तुम्ही पण आम्हाला सहकार्य करणार. सहकार्य मला करणार अलगच. म्हातारे वस्ती करू काय म्हणत. जेवणाची तयारी जोरदार सुरू असा रात्रीच्या जेवणाची. कमी पडाक देऊ नको काय, सहकार्य असू दे तुमचं पण. सकाळपासून धूळ झालेली होती. आमची वाड्याचे सगळे मंडळी साफसफाई करतायत, झाडू मारतायत. आम्ही पण जातो जरा हातभार लावायला. आणि आता खरोखरच साफसफाई कामगार संत गाडगे बाबा अभियान राबवताना आमचे परममित्र सन्माननीय राहुलजी तेली, त्याचप्रमाणे सर्वेजी पवार आणि सन्माननीय संतोषजी लोके खरोखरच मुंबईहून येऊन इथे गावासाठी, गावाच्या विकासासाठी जे काम करतात ती ही तरुण मंडळी आज आपण या ठिकाणी पाहतोय. चला तर मग घराकडे येईल. मगापासून खूप सैटंगा मग केलं, फिरायला मिळालं. आता रात्र झाली, 7:30 वाजलेत वर. आणि आता हरिपाठाची वेळ झालेली असा आणि हरिपाठाक चाललो आता आम्ही पूजेच्या ठिकाणी. हरिपाठ करतो मस्त की तुमका पण दाखवूया आमचं हरिपाठ, सगळ्यांचं सार्वजनिक हरिपाठ. मस्त फील हा. खूप वर्षांनी करतो आता, 1-2 वर्षांनी. त्याच्यामुळे आज तरी मस्त वाटतं. जाऊया चला, मी घेतले मस्त की. हरिपाठ पण झालेलो असा आणि आता जेवण पण झालेलं आमचा. जेवण बिवून इलो आम्ही दाखवू गावाकडे जेवण गेलो होत्या आणि खूप गर्दी होती. त्याच्यामुळे पटापट करूच लागला. आता डबल बारी आणि आता डबल बारी असा, त्याच्यामुळे सगळ्या माणसांची सिटिंग अरेंजमेंट लावून ठेवलो. पाठी तुम्ही बघू शकतास, या साईडला पूजा होती मेन आणि पाठी सिटिंग अरेंजमेंट सगळ्यांची लावून टाकलो. लाइटिंग कशी केली का मी दाखव. तर जस्ट पूजेकडनं घराकडे येईल आणि तुम्ही सांगा कसं दिसते. तो चेंज केलाय आता, डबल वारी असं म्हणून जावचा. त्याच्यामुळे सगळे नवीन कपडे आले, आम्ही पण चेंज केला. आणि कसं दिसते तर नक्की सांगा. आणि आता परत जाऊया, चेंज केलंय बघा मस्त की सदर वगैरे घालून, टिक्को वगैरे सगळा लावून एकदम टॉपमध्ये. आणि कसं दिसते तर नक्की सांगा. आणि आता चला तरी परत पूजेकडे जाऊया. तर सगळे बुवा बिवा येलेले असत, आपण पण जाऊया. चला आता झालेले असा सगळे निघालो आम्ही आता बाहेर पडा पूजेकडे जाण्यासाठी. चला सभा मंडपात आम्ही पोचलेले असो आणि आता डबल बारी सुरू होतील या लवकरच. बुवाकडे सूर लावून घेतात पेटीतून, त्यामुळे आवाज येत असतो तुमचा. आपण डबल बारी बघूया आता. मध्ये मी दाखवते तुमचा कसा काय असा. डबल बारी सुरू होताचा ओके बुवा वर्सेस विनोद चव्हाण बुवा, संदर्भ बुवा वर्सेस विनोद चव्हाण बुवा. हो साऊंडवाले, तुमच्यावर त्यांचं प्रेम नाही. तुमका बक्षीस मिळाला ना तर त्यांना मिळा फळा होता, म्हणून ते हात धरून होते. ते आता देशा पण घेऊन गेला असता बरोबर. वैशाख 1 नंबरचा हावरू सिंधुदुर्गाचा बुवा हा सोडून जो नाही सकाळपर्यंत. माझ्यापेक्षा थोडे कमी मिळतात असे वाटले, तसं गोल फिराणं येत. एक मात्र सत्य आहे बुवा,
तुम्ही देवगडवरून आला आणि मी खैसून नेले घोडग्याभरणी. मी जरी जावं या गावचं असले तरी इथे मापात पाप केला जात नाही. इथे कलाकारांची, दोन्ही कलाकारांची कदर केली जाते. इथे बाबा जावय म्हणून काहीतरी अधिक बक्षीस देणं असं इथे प्रकार होत नाही. इथे कलावंतांची जाण असणारा हा गाव आहे. त्याच्यामुळे जेवढे तुमका तेवढे मागा, जेवढे मागा तेवढे तुमका. हा मागान द्यायची. मागा सांगतस ह्यो जर ह्याला पैसे देतात ना तर ह्यो फिराणी ह्यो मंडळीत फिराण. आता नाका असले तर देवा, मी मरतले, मी जगायचे ना, नाका द्यावा काय. आता रड रड. फायनली डबल वारी झालेली असा आणि आता दोन्ही बुवा गेलेले असत आणि आता काकड आरतीची प्रतीक्षा आहे. एक तासानंतर काकड आरती असा. बापू आमचं मेन म्हणणार असा काकड आरती. आता सकाळी 5 वाजता काकड आरती आम्ही करणार आहोत. आता वाजलेले आहेत 4 वाजले. 4 वाजले. 1 तास काय करायचं असं प्रश्न पडलाय. सगळ्यांचं म्हणणं आहे तर नाचणार आहेत, पण नाचण्याची काही इच्छा नाही, कारण 2 दिवसाची जागरण आहे. आणि खरोखरच जर तुम्ही बघायला गेलात तर उत्तम अशी आज या ठिकाणी डबल बारी पार पाडली गेली. तरी तुम्ही हा व्हिडिओ बघा, मला नक्की आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. राहुल ब्लॉग्स ना, राहुल त्रिलॉक्स. म्हणजे सकाळी सकाळी इकडे तुम्ही बघू शकता. सकाळी 4 वाजता पोह्यांचा कार्यक्रम आहे. चहा, पोह आणि पाणी. पटापट खुर्ची मागा नाही राग येऊ. आमच्या अंगात लय साखर, आम्ही हसत नाही माणूस. जास्त नाही करू जास्त. बघू शकता आता झालेला असा का कार्यक्रम आणि डिसमेंटल करण्यात आलो असा. सगळे मेहनत करतात. आम्ही पण आता मी छतबीत काढून बसले आहेत. ते सगळे करतात, बाकीचं काढतात तर काढू दे. चला तर पूर्ण आता उजाडलेला असा फायनली सगळा डिसमेंटल करून झालेला. तुम्ही बघू शकता पूर्ण या होता मंडप होता तो काढून झालेला. तर मी पण घरात चालले. चला तर मग व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब विसरा नको. चला तर मग जय श्रीराम.